नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण क्लास 8चा प्रॅक्टिस सेट 9.1 सोडवणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ मार्क प्राइस इज इक्वल टू ₹1700, सेलिंग प्राइस इज इक्वल टू ₹1540, देन फाइंड द डिस्काउंट. तर इथे आपल्याला मार्क प्राइस दिलेली आहे आणि सेलिंग प्राइस दिलेली आहे. तर आपल्याला डिस्काउंट काढायचा आहे. सुरुवातीला आपण गिव्हनमध्ये लिहूयात. मार्क प्राइस म्हणजेच MP इज इक्वल टू ₹1700 अँड सेलिंग प्राइस म्हणजेच SP इज इक्वल टू ₹1540. तर आपल्याला माहिती आहे सेलिंग प्राइस इज इक्वल टू MP म्हणजेच मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. तर अगोदर आपल्याला डिस्काउंट काढायचा आहे. तर डिस्काउंट आपण लेफ्ट साईडला घेऊयात. डिस्काउंट इज इक्वल टू MP, हे प्लस इकडे येऊन पॉझिटिव्ह होईल, निगेटिव्ह होईल. MP मार्क प्राइस आहे 1700 मायनस सेलिंग प्राइस आहे 1540. तर 1700 मधून 1540 गेले, सबट्रॅक्शन करू आपण. तर डिस्काउंट येईल 160. सेकंड क्वेश्चन आहे, इफ मार्क प्राइस इज इक्वल टू ₹990 अँड पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट इज 10, देन फाइंड द सेलिंग प्राइस. तर इथे आपल्याला मार्क प्राइस दिलेली आहे 990 अँड पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट दिलेला आहे 10. तर गिव्हनमध्ये अगोदर आपण लिहूयात MP म्हणजेच मार्क प्राइस इज इक्वल टू ₹990 आणि इथे आपल्याला डिस्काउंट हे पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे. पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट इज इक्वल टू 10. तर आपल्याला माहिती आहे की सेलिंग प्राइस काढण्यासाठी अगोदर आपल्याला मार्क प्राइस आणि डिस्काउंट हे दोन्ही माहीत पाहिजे. तर मार्क प्राइस हे आपल्याला दिलेलं आहे, तर आपल्याला डिस्काउंट हे रुपीजमध्ये काढावं लागेल. त्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करूयात. इफ द पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट इज X, देन X/100 इज इक्वल टू डिस्काउंट अपॉन मार्क प्राइस. तर हा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत. If the percentage of discount is X, then X upon 100 is equal to discount upon mark price. तर इथे X हा 10 आहे, 10/100 डिस्काउंट. डिस्काउंट हे आपल्याला काढायचं आहे आणि मार्क प्राइस ही आपल्याला 990 दिलेली आहे. 990 इथे डिस्काउंट इथेच ठेवू, 990 हे लेफ्ट साईडला नेऊत. Therefore 10 into 990 upon 100 is equal to डिस्काउंट. हा 0 कट झाला, त्याच्यानंतर हा 0 आणि हा 0 कट झाला, तर राहिले 99. म्हणजेच डिस्काउंट हे आपले 99 आले आहे. डिस्काउंट इज इक्वल टू ₹99. पुढे आपल्याला सेलिंग प्राइस फाइंड आउट करायचा आहे. तर आपल्याला मार्क प्राइस माहीत आहे 990 आणि डिस्काउंट हे आलेलं आहे 990. तर आपण या दोघांचं सबट्रॅक्शन करूयात. 990 मायनस 99, 0, 10, 8. तर आन्सर आलेला आहे 891 रुपीज. तर इथे आपल्याला सेलिंग प्राइस आलेली आहे आपली
891. थर्ड क्वेश्चन आहे, इफ सेलिंग प्राइस इज इक्वल टू ₹900, डिस्काउंट इज 20%, देन फाइंड द मार्क प्राइस. तर इथे आपल्याला गिव्हनमध्ये दिलेलं आहे, SP म्हणजे सेलिंग प्राइस ही 900 दिलेली आहे आणि डिस्काउंट हे 20% दिलेलं आहे. तर आपल्याला मार्क प्राइस काढायचा आहे. तर इथे आपण हे दोन्ही फॉर्म्युले यूज करू शकत नाहीत, कारण यामध्ये आपल्याला 2 क्वांटिटी माहीत नाही आहेत, मार्क प्राइस आणि डिस्काउंट. फक्त सेलिंग प्राइस माहिती आहे. जर 2 क्वांटिटी माहीत असेल तरच आपल्याला हा फॉर्म्युला यूज करता येतो. आणि इथे सुद्धा ह्या दोन्ही क्वांटिटी आपल्याला माहीत नाही आहे, त्यामुळं आपण हा फॉर्म्युला यूज करू शकत नाही. त्यानंतर आपण मार्क प्राइस आणि सेलिंग प्राइस या दोघांमधलं रिलेशन घेऊया. व्हेन मार्क प्राइस इज इक्वल टू 100, देन सेलिंग प्राइस इज इक्वल टू 18. देअरफॉर मार्क प्राइस इज इक्वल टू X, देन सेलिंग प्राइस ही आपल्याला 900 दिलेली आहे, 900. तर या दोघांमधलं रिलेशन घेऊयात आपण. मार्क प्राइस ही ज्यावेळेस 100 असते त्यावेळेस सेलिंग प्राइस ही 80 आहे, आणि ज्यावेळेस मार्क प्राइस ही X असेल त्यावेळेस सेलिंग प्राइस ही 900 आहे. तर आपण या दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात, किंवा X इथेच ठेवू आणि 900 लेफ्ट साईडला नेऊत. देअरफॉर X इज इक्वल टू 100/80 इंटू 900. हा 0 कट. त्यानंतर आपण इथे 100 आणि 90 मल्टिप्लिकेशन करूयात. 100/90 0 90. तर इथं आपल्याला आन्सर भेटलेला आहे 9000/8 X. त्यानंतर आपण इथे 9000ला 8ने डिव्हाइड केले. 8 1 जा 8, 1 राहिला, हा 0 खाली घेतला. 8 1 जा 8, 2 राहिले, मग हा 0 खाली घेतला, 20. 8 2 जा 16, 4 राहिले, मग हा 0 घेतला, 40 झाले. 8 5 जा 40. तर आपल्याला इथे भेटेल X इज इक्वल टू ₹1125, म्हणजेच MP म्हणजेच मार्क प्राइस इथे आपल्याला भेटेल ₹1125. फोर्थ क्वेश्चन आहे, द मार्क प्राइस ऑफ द फॅन इज ₹3000. शॉपकीपर गेव 12% डिस्काउंट ऑन इट. फाइंड द टोटल डिस्काउंट अँड द सेलिंग प्राइस ऑफ द फॅन. तर इथे आपल्याला मार्क प्राइस दिलेली आहे आणि डिस्काउंट दिलेला आहे 12%. तर अगोदर आपण गिव्हनमध्ये लिहूयात. मार्क प्राइस म्हणजेच MP इज इक्वल टू ₹3000 आणि डिस्काउंट इज इक्वल टू 1200. तर सुरुवातीला आपण इथे हा फॉर्म्युला यूज करूयात. इफ द पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट इज X, देन X/100 इज इक्वल टू डिस्काउंट अपॉन मार्क प्राइस. तर हा फॉर्म्युला यूज करूयात. इफ द percentage of discount is X, then X/100 is equal to discount upon MP, mark price. आता आपण इथे फॉर्म्युलामध्ये किमती टाकूयात. इथे X म्हणजे डिस्काउंट पर्सेंटेज, तर आपल्याला पर्सेंटेजमध्ये डिस्काउंट दिलेला आहे 12. X इज इक्वल टू 12/100 इज इक्वल टू डिस्काउंट आपल्याला काढायचा आहे, आणि इथे आपल्याला मार्क प्राइस दिलेली आहे 3000. डिस्काउंट आपण इथेच ठेवूयात, 3000 लेफ्ट साईडला घेऊयात. देअरफॉर डिस्काउंट इज इक्वल टू 12/100 इंटू 3000. 20 कट झाले, तर इथे येतील 12 इंटू 30, म्हणजेच 30 इंटू 12 इज इक्वल टू 0. 12 3 जा 36. तर इथे आपल्याला डिस्काउंट भेटेल ₹360.
पुढे आपल्याला सेलिंग प्राईस काढायची आहे. त्यामुळं सेलिंग प्राईस इज इक्वल टू मार्क प्राईस मायनस डिस्काउंट हा फॉर्म्युला वापरूयात आपण. इथे मार्क प्राईस आहे आपल्याला 3000, मार्क प्राईस दिलेली आहे 3000 मायनस डिस्काउंट आलेला आहे 360. तर या दोघांचे आपण सबट्रॅक्शन करूयात. 3000 मायनस 360 0. 10 मधून 6 गेले 4, 9 मधून 3 गेले 6 आणि 2, 2640. तर इथे आपला सेलिंग प्राईस आलेला आहे 2640 रुपीज. फिफ्थ क्वेश्चन आहे द मार्क प्राईस ऑफ अ मिक्सर इज 2300 रुपीज. अ कस्टमर परचेस्ड इट फॉर ₹1955. फाइंड पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट ऑफर टू द कस्टमर. तर इथे आपल्याला मार्क प्राईस दिलेली आहे 2300 रुपीज आणि इथं सेलिंग प्राईस दिलेली आहे 1955. तर सुरुवातीला आपण गिव्हनमध्ये लिहूयात. मार्क प्राईस इज इक्वल टू ₹2300 अँड सेलिंग प्राईस इज इक्वल टू ₹1955. तर इथे आपण सुरुवातीला डिस्काउंट रुपीजमध्ये काढून घेऊयात. आपल्याला माहिती आहे सेलिंग प्राईस इज इक्वल टू मार्क प्राईस मायनस डिस्काउंट. सेलिंग प्राईस आपल्याला दिलेली आहे 1955 आणि मार्क प्राईस आहे 2300 मायनस डिस्काउंट. तर डिस्काउंट इज इक्वल टू हे 1955 प्लस इकडं पॉझिटिव्ह होईल 1955. तर या दोघांचे आपण सबट्रॅक्शन करूयात. 2300 मायनस 1955. तर इथे 10 मधून 5 गेले 5, 4, 3. तर इथे आपल्याला डिस्काउंट भेटेल 345 डिस्काउंट. पुढे आपल्याला डिस्काउंट हे पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे. तर त्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करूयात. इफ द पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट इज एक्स देन x/100 इज इक्वल टू डिस्काउंट अपॉन मार्क प्राईस. तर इथे आपल्याला पर्सेंटेज काढायचा आहे एक्स. देअरफॉर हे 100 आपण इकडं घेऊयात. डिस्काउंट आपल्याला आलेला आहे 345 आणि मार्क प्राईस दिलेली आहे 2300. तर त्यानंतर हे 100 आपण इकडं नेऊयात इज इक्वल टू हे 2 झिरोला कट झाले. त्यानंतर आपण 345ला 23ने डिवाइड करूयात. 23 1 जा 23, खाली राहिले 11. त्यानंतर हे 5 खाली घेतले 23 5 जा 115. तर आपल्याला इथे एक्स म्हणजेच डिस्काउंट इन पर्सेंटेज आपल्याला भेटेल 15. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ शॉपकीपर गिव्स 11% डिस्काउंट ऑन अ टेलिव्हिजन सेट. हेन्स द कॉस्ट प्राइस ऑफ इट इज ₹22,250. देन फाइंड मार्क प्राइस ऑफ द टेलिव्हिजन सेट. तर इथे आपल्याला गिव्हनमध्ये दिलेला आहे डिस्काउंट दिलेला आहे 11% आणि कॉस्ट प्राईस म्हणजे सेलिंग प्राईस दिलेली आहे 22,250. तर इथे आपल्याला हे दोन्ही फॉर्म्युले यूज करता येणार नाहीत कारण आपल्याला इथे मार्क प्राईस काढायची आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे डिस्काउंट आणि सेलिंग प्राईस हे दोन्ही माहीत नाही आहे. तर त्याच्यामुळं मार्क प्राईस हे काढता येणार नाही आणि सेकंड फॉर्म्युला पण यूज करता येणार नाही आहे कारण इथे सुद्धा आपल्याला हे या दोन डिस्काउंट आणि मार्क प्राईस हे माहीत नाही आहे. तर सुरुवातीला आपण मार्क प्राईस ही 100 मानूयात. सपोज मार्क्ड
प्राइस ऑफ टेलीविजन सेट इज ₹100. देअरफॉर आता आपण मार्क प्राइस ही 100 मानलेली आहे, तर सेलिंग प्राइस किती होईल? देअरफॉर सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस 100 मायनस डिस्काउंट. इथे आपल्याला 11% आहे, म्हणजे 100 वरती 11% म्हणजे 100 वरती 11% म्हणजेच ₹11. फक्त हे 100 रुपयावरच जेवढं डिस्काउंट पर्सेंट असेल तेवढंच रुपीजमध्ये असतं. तर त्यानंतर इथे 11% म्हणजेच 11. तर सेलिंग प्राइस आलेला आहे ₹89. तर आपण आता मार्क प्राइस आणि सेलिंग प्राइस यामधलं रिलेशन घेऊया. नाव व्हेन मार्क प्राइस इज इक्वल टू 100 then selling price is equal to 89 and mark price is equal to x then selling price is equal to 22,250. 22,250. आता आपण या दोघांमधलं रिलेशन घेऊयात. MP आहे 100, म्हणजेच मार्क प्राइस 100 असेल तर सेलिंग प्राइस ही 89 येते. तसेच मार्क प्राइस ही x असेल तर सेलिंग प्राइस ही 22,250 येईल. हे रिलेशन घेऊ आपण. त्यानंतर आपल्याला x काढायचा आहे. x म्हणजेच MP. x इथंच ठेवूया. हे 22,250 इकडे नेऊयात. x इज इक्वल टू 100/89 इंटू 22,250. आता 89ने 22,250ला डिवाइड करू. तर इथे आपण 89 2 जा 178. 222 मधून 178 सबट्रॅक्शन केल्यावरती आपल्याला 44 भेटतील. त्यानंतर हे 5 खाली घेतले. त्यानंतर 89 5 जा 445 0. मग हा 0 खाली घेऊ. 89 जा 89 0 0. तर आपल्याला देअरफॉर x इज इक्वल टू 250 आणि राहिलेले 100, म्हणजेच x बरोबर 250 इंटू 100 25000. तर म्हणजेच आपल्याला MP भेटेल इथे, म्हणजे मार्क प्राइस भेटेल ₹25,000. हे आपला फायनल आन्सर आहे. 7th क्वेश्चन आहे, आफ्टर ऑफरिंग डिस्काउंट ऑफ 10% ऑन मार्क प्राइस अ कस्टमर गेट्स टोटल डिस्काउंट ऑफ ₹17. टू फाइंड द कॉस्ट प्राइस फॉर द कस्टमर, फिल इन द फॉलोइंग बॉक्सेस विथ ॲप्रोप्रिएट नंबर अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. तर आपल्याला हे खालील बॉक्स फिलअप करायचे आहेत. तर इथे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे 10% डिस्काउंट दिलेला आहे. हे पर्सेंटमध्ये दिलेलं आहे आणि रुपीजमध्ये हे 17 दिलेले आहे. आणि इथे आपल्याला कॉस्ट प्राइस हे फाइंड आउट करायचं आहे. तर त्यासाठी आपण सुरुवातीला जी मार्क प्राइस आहे ती ₹100 मानूयात. सपोज मार्क प्राइस ऑफ द आयटम इज ₹100. तर इथे ₹100 मार्क प्राइस आहे, तर त्यावरती 10% डिस्काउंट म्हणजेच ₹10 होतील. देअरफॉर कस्टमर दॅट आयटम कॉस्ट 100 मायनस 10 इज इक्वल टू ₹90. पुढे आहे हेन्स व्हेन द डिस्काउंट इज, इथे बॉक्समध्ये आपल्याला व्हॅल्यू फिलअप करायची आहे. म्हणजे काय येईल, व्हेन द डिस्काउंट इज 10. आपण सुरुवातीला 10 डिस्काउंट घेतला आहे, म्हणजेच ₹10. देन द सेलिंग प्राइस इज 90 आलेली आहे, ₹90. सपोज व्हेन द डिस्काउंट इज, आता आपल्याला 17 डिस्काउंट असेल त्यावेळेस आयटमची प्राइस काय येईल ते काढायचं आहे. हेन्स
when the discount is 10, then the selling price is 90 rupees. Suppose when the discount is 17 रुपीज, द सेलिंग प्राइस इज एक्स रुपीज. तर आपल्याला एक्स हे सेलिंग प्राइस आपण घेतलेलं आहे. तर त्यामधलं रिलेशन कसं होईल, ज्यावेळेस हे सेलिंग प्राइस एक्स असेल त्यावेळेस डिस्काउंट आपल्याला हे 17 म्हणजे 17 दिलेलं आहे. त्यानंतर ज्यावेळेस सेलिंग प्राइस ही 90 रुपीज असेल त्यावेळेस डिस्काउंट हे 10 रुपये होते. तर त्यानंतर आपण इथे एक्स इथंच ठेवला आणि हे 17ला इकडं नेले. त्यानंतर हे 90 × 17 आणि हे 10 खाली असेच राहतील. त्यानंतर आपण इथे 90 × 17 करूयात. 19 × 17 केले असता 17 0 0, 17 9 153 आपल्याला भेटेल. त्यानंतर 153ला इथे 10ने डिवाइड करायचं आहे. तर हा 0 कट होईल. तर आन्सर भेटेल आपल्याला 153. Therefore, customer will get the item for 153 rupees. Question 8 आहे, a shopkeeper decide to sell a certain item at a certain price. He tags the price on the item by increasing the decided price by 25%. While selling the item, he offers 20% discount. Find how many more or less percent he gets on the decided price. म्हणजे इथे शॉपकीपरने एक आयटम काहीतरी किमतीला विकण्याचं ठरवलेलं आहे, पण तो ठरवलेल्या किमतीपेक्षा 25% जास्तीचा टॅग तो त्या आयटमवरती लावतो आणि त्याने नंतर 20% डिस्काउंट हे ऑफर केलेलं आहे. तर इथे शॉपकीपरला त्या डिसाइडेड प्राईसवरती किती जास्त किंवा किती कमी पर्सेंट भेटले हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर इथे आपण सुरुवातीला डिसाइडेड प्राइस ही 100 घेऊयात. लेट द डिसाइडेड प्राइस इज ₹100 आणि डिसाइडेड प्राइसवरती कितीने इन्क्रीज केलेलं आहे तर 25%ने इन्क्रीज केलेलं आहे. म्हणजेच इन्क्रीज ऑन डिसाइडेड प्राइस इज 25%. देअरफॉर increase on decided price is ₹25. म्हणजे 100 वरती 25% म्हणजेच 25 रुपीज. त्यानंतर आपली मार्क प्राइस होईल MP इज इक्वल टू 100. म्हणजे आपण 100 मानलेले आहे डिसाइडेड प्राइस. 100 प्लस 25 हे डिस्काउंट आहे. तर MP हे आपल्याला भेटेल 125. त्यानंतर त्यांनी पुन्हा क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे की 20% हे डिस्काउंट ऑफर केलेलं आहे. त्यामुळे डिस्काउंट 20% ऑन MP. डिस्काउंट इज इक्वल टू 20% म्हणजेच 20/100%. आपण 100 लिहितो. ऑन MP म्हणजेच मल्टिप्लाय बाय MP. MP आपला आलेला आहे MP आलेला आहे आपला 125. तर इथे 0 कट झाला. 2 1 जा 2, 2 5 जा 10. त्यानंतर 5ने 125ला डिवाइड केला असता 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 5 जा 25. तर आपल्याला इथे डिस्काउंट भेटेल 25. तर इथे आपल्याला डिस्काउंट भेटेल 25. त्यानंतर आपण सेलिंग प्राइस काढू शकतो. सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस आलेला आहे मार्क प्राइस आलेला आहे 125 मायनस डिस्काउंट 25. तर इथे सेलिंग प्राइस भेटेल आपल्याला 100. सो द डिसाइडेड प्राइस अँड द सेलिंग प्राइस बोथ आर सेम. म्हणजे आपण डिसाइडेड प्राइस घेतलेली 100 आणि सेलिंग प्राइस 100 दोन्ही सेम आलेले आहेत. म्हणजेच शॉपकीपरला डिसाइडेड प्राइसवरती 0% भेटलेले आहेत.